डोंगरे हिल्स आणि परिसरातील सुंदर दृश्य. आज पाऊस नाही आहे, परंतु कुठे कुठे ढगांची सावली पडली आहे. काही ठिकाणी लख्ख ऊन पडलेलं आहे. त्यामुळे निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. हे दृश्य एका टेकडीवरून मी टिपत आहे. खूपच छान अशी हिरवळ सगळीकडे पसरलेली आहे. शेतामध्ये हिरवी पिकं आनंदाने डोलत आहेत. या समोरच्या बाजूला एक टेकडी आहे. तर सगळे हिरवाई पसरलेली आहे. गवत झाडं पूर्ण सुंदर असे हिरवाईने नटलेले दिसत आहेत. हे जे दृश्य आपण बघताय खूप लांब, हे मोहडी गाव आहे. इथून काही अंतरावर आहे, साधारणतः 1 किलोमीटर. आपण पाहू शकता की सगळा परिसर कसा हिरवाईने नटलेला आहे, बहरलेला आहे. या हिरवळ नटलेल्या बहरलेल्या निसर्ग परिसरात इथे क्रिकेटची मॅच पण रंगलेली आहे. आपण लांब बघू शकता का, दिसत असेल आपल्याला. हे आनंदाने खेळतायत मुलं. आजूबाजूला शेत आहेत. शेतांमध्ये पिकं उभे आहेत, हिरवीगार नटलेली आहे. तिथे जवळच आपण बघाल एक फुलपाखरू मला दिसलं. आणि बघा आता एक नाही, असे अनेक फुलपाखरे या ठिकाणी आनंदाने उडत आहेत. निसर्गाची किमया आहेत. बघा सगळेच कसे आनंदाने डोलत आहेत. झाडं, हवा चालू आहे छानपैकी. हे बघा फुलपाखरू इथे पांढरं. इथे या ठिकाणी बरेच फुलपाखरं आहेत. ते आनंदाने सगळीकडे बागडत आहेत. तर ही सगळी निसर्गाची किमया आहे. खरं म्हणजे निसर्गाने आपल्याला भरभरून आनंद देतच असतो. तो आपल्याला घेता आला पाहिजे. दूर या ठिकाणी रेल्वे रूळ पण आहे, पण आता कुठले सध्या रेल्वे येत नाही आहे. तरी या ठिकाणून रेल्वे पण जात असतात. मुंबई मार्ग आहे या बाजूला, जळगाव ते मुंबई असा. त्या मार्गावरून बऱ्याच वेळा रेल्वे येतात आणि जातात पण. पक्षी पण आकाशात विहार करतायत. एकूण काय तर खूपच सुंदर दृश्य आहे, मनात साठवून ठेवण्यासारखं. चला तर मी आता आपली रजा घेतो. हा मी आहे या ठिकाणी. मी उंच या टेकडीवर उभा आहे आणि टेकडीवरून हे सगळं दृश्य मी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून टिपत होतो.
तर धन्यवाद.